नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु। बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या सर्व श्रोत्यावर्गास अनुमोदामी साधुवाद मंगल मैत्री। पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या जयंतीनिमित्ताने आपण प्रारंभित केलेला अत्यंत स्तुत्य आणि प्रशंसनीय आजचा हा प्रोग्राम या 15 एपिसोडच्या प्रवासामध्ये पाहता पाहता आज 14व्या भागामध्ये आपण प्रवेश करीत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि कार्य याबद्दल काही अंशी अनभिज्ञता असेल तर ती अनभिज्ञता या छोट्या छोट्या एपिसोडच्या ज्ञानातून निघून जाईल का? तर अनेक रूपाने प्रश्न सकारात्मक आहे, उत्तरही सकारात्मक आहे। अनेकांनी त्याचा लाभ घेतला आणि अनेकांनी आम्हाला फीडबॅक पाठवलेत की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या विशेष रूपाने आज कळल्यात। आणि म्हणून आज पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा संघर्ष, खरं तर या विषयाच्या बाबतीमध्ये खूप काही बोलता येईल, खूप वेळ बोलता येईल, अनेक रूपाचे ग्रंथ तयार होतील। एवढ्या मोठ्या प्रमाणात पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात त्यांनी संघर्ष केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि कार्य हे संघर्ष नावाच्या एका अविभाज्य शब्दाने अलंकृत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याकडे पाहताना समग्र संघर्षाची आठवण, संघर्षाचा प्रवास आणि संघर्षातून तयार झालेला एक ऐतिहासिक नेतृत्व आपल्याला दिसून येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि कार्य संघर्षाशिवाय लिहिताही येणार नाही, संघर्षाशिवाय बोलताही येणार नाही, संघर्षाच्या शिवाय व्यक्त करताही येणार नाही। आणि म्हणून पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कार्य, जीवन प्रवास हा संघर्षाने युक्त आहे। 2 प्रकारचे संघर्ष बाबासाहेबांना कायम करावे लागले। म्हणजे एक व्यक्तिगत जीवनातला संघर्ष आणि जो दुसरा आहे तो भारतीय अस्पृश्य समाजाच्या अन्यायाला दूर करण्यासाठी केलेला संघर्ष। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातला कष्टकरी, मजूर, शेतकरी, अस्पृश्य, स्त्री, सवर्ण स्त्री, दलित स्त्री अशा सर्वच प्रकारच्या अन्यायग्रस्त लोकांना अन्यायातून मुक्त करण्याकरिता संघर्ष केला। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन कार्य 2 प्रकारच्या संघर्षामध्ये आपल्याला विभागता येईल। एक संघर्ष कायम रूपाने त्यांच्या जन्मापासूनच सुरुवात झाला, तो व्यक्तिगत संघर्ष। तो व्यक्तिगत संघर्षातूनच सार्वजनिक संघर्षाला जन्म मिळतो, व्यक्तिगत अनुभवातूनच सार्वजनिक अनुभवाचा जन्म होतो। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि कार्य या संघर्ष यात्रेला पाहताना, जाणवताना आपल्याला बाबासाहेबांचं जीवन, मग ते बालपण असेल, शैक्षणिक असेल, ऐन तारुण्यातलं असेल, विलायतेमधून पदप्रतिष्ठा आणि उच्च विद्याविभूषित होऊन आलेलं जीवनातला क्षण असेल, बॅरिस्टर म्हणून झालेला क्षण असेल, निष्णात वकील म्हणून झालेला क्षण असेल, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून झालेला क्षण असेल,
बाबासाहेब आंबेडकरांच्या या समग्र जीवन प्रवासामध्ये एक शब्द कायम बाबासाहेबांच्या सोबत राहिला आणि तो संघर्ष. कायम बाबासाहेबांनी संघर्ष केला. सहज अशी एकही गोष्ट बाबासाहेबांच्या जीवन प्रवासात त्यांना लाभलेली नाही. जर जगाच्या पाठीवरती उच्च विद्याविभूषित होण्याचं भाग्य बाबासाहेबांच्या कर्मरूपाने त्यांना प्राप्त झाले तर ते संघर्षाशिवाय नाही. कधी परिस्थितीचा संघर्ष, कधी उच्चवर्णीयांच्या सोबतचा संघर्ष, कधी अस्पृश्यतेचा संघर्ष. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासात कधी आर्थिकदृष्ट्या उभा राहिलेला संघर्ष, कौटुंबिक परिस्थितीतून उत्पन्न झालेला संघर्ष, अशा अनेक संघर्षाला व्यक्तिगत कौटुंबिक रूपाने बाबासाहेबांचं जीवन घडतानाच बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला. बालपणात विद्याग्रहण करताना केवळ ते अस्पृश्य आहेत म्हणून त्यांनी वर्गात न बसता बाहेर बसून विद्या ग्रहण करावी, किती मोठा संघर्ष आहे. ते अस्पृश्य आहेत म्हणून सर्व विद्यार्थी ज्या ठिकाणी जाऊन पाणी पितात त्या ठिकाणी त्यांनी नाही जाऊन पाणी प्यायचे, कारण ते अस्पृश्य आहेत. त्यांनी कोणीतरी पाणी द्यायचे. जोपर्यंत पाणी दिल्या जाणार नाही तोपर्यंत त्यांनी वाट पाहावी. संघर्ष. गाई म्हशीचे केस काढणारा एक न्हावी गाई म्हशीचे केस भादरण्यास स्वतःला धन्य मानतो आणि डॉक्टर आंबेडकरांच्या बालपणातला हा आलेला कटू संघर्षमय अनुभव की अस्पृश्य आहे म्हणून तो माझे केस कापत नाही, या अस्पृश्यतेचा बालपणातच उत्पन्न झालेला संघर्षाचं बीज. आणि पुढे बाबासाहेबांच्या प्रत्येक आयुष्याच्या प्रवासात बाबासाहेबांनी केलेला संघर्ष एका इतिहासाला जन्म देतो. आता एका व्यक्तीला, विद्यार्थ्याला, तारुण्यातल्या तरुणाला, अभ्यासकाला, संशोधकाला, इतिहासकाराला त्याच्या जीवन प्रवासामध्ये आलेले प्रचंड नकारात्मक अनुभव या भारतातला आणि जगाच्या पाठीवरचा एक ऐतिहासिक आणि विशेष रूपाचा क्रांतिकारी इतिहास जन्म देण्यास भाग पाडत आहे. आणि जगाने लिहिलेलं आहे. हे जपानने लिहिलेलं आहे, हे अमेरिकेने लिहिलेलं आहे, हे म्यानमारने लिहिलेलं आहे, हे भारताने लिहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवन प्रवासातला संघर्षाचा एक प्रवास म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समग्र जीवन एक संघर्ष. सांस्कृतिक संघर्ष, शैक्षणिक संघर्ष, सामाजिक संघर्ष, न्याय हक्काचा संघर्ष, आम्हीही मानव आहोत, मानवतेचा संघर्ष, जातीविरहित भारत निर्माण करण्याचा संघर्ष, उच्च नीचतेचा भेद नष्ट करण्याचा संघर्ष, राजकीय संघर्ष, धार्मिक संघर्ष, आध्यात्मिक संघर्ष, सांस्कृतिक संघर्ष, आर्थिक संघर्ष काय आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासामध्ये अशी एकही गोष्ट सुटली नाही की जी प्राप्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करावाच लागला नाही. म्हणजे या देशामधलं अध्यात्मसुद्धा प्राप्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करावा लागला. म्हणजे एखाद्या देवाचे नामस्मरण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. काळाराम मंदिराचा सत्याग्रह, संघर्ष, दीर्घ चाललेला संघर्ष. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्चवर्णीय आणि मनुवादी संस्कृतीला मानणाऱ्या समूहास उद्देशून बोलतात की एखाद्या मंदिरात जाऊन देवदर्शन केल्याने आमचे भले होईल यावर माझा कदापिही विश्वास नाही, परंतु या देशातल्या कोणत्याही आध्यात्मिक विचारांना प्राप्त करण्याचा दर्जा आम्हाला प्राप्त व्हावा. केवळ आम्ही अस्पृश्य आहो म्हणून एखाद्या मंदिरात जाऊ शकत नाही
अशा प्रकारच्या कोणत्याही उच्च नीतिकेचा विचार आम्हाला स्पर्शही करू नये आणि म्हणून जगातल्या कोणत्याही भूमीवरती आम्ही जर गेलो तर आम्हाला कुठेही जाण्याची मुभा, स्वातंत्र्य आणि हक्कपूर्ण स्वातंत्र्य मिळावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळच्या भारतीय अस्पृश्यांना आध्यात्मिकदृष्ट्या सर्व तो दर्जा प्राप्त करण्यासाठी मंदिराचा प्रवेश आम्हाला मिळाला पाहिजे. जर हे मंदिर आहे, त्या मंदिरात देव आहे, तर त्या मंदिरातला देव माणसात भेद कसा काय निर्माण करू शकतो? त्या देवाला कसे ज्ञात झाले की आम्ही माणसे असून अस्पृश्य आहोत आणि अस्पृश्याला प्रणाम करण्याची मुभा नाही? बाबासाहेब म्हणतात लढले पाहिजे. हे अन्याय आहे, हे अत्याचार आहे. आध्यात्मिक सुखाला प्राप्त करण्यापासून एका विशिष्ट वर्गाला वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मग बाबासाहेबांनी संघर्ष उभा केला आणि पुढे समग्र भारतवर्षातील मंदिरांचे दरवाजे मुक्त झाले. संघर्ष केल्याशिवाय सो कॉल्ड देव मानण्यात आलेल्या देवाचं दर्शनसुद्धा अस्पृश्य भारतीय समाजाला प्राप्त झालेले नाही. बाबासाहेबांनी त्याच्यावरती मोठा लढा उभा केला. पाण्याचा संघर्ष 20 मार्च 1927 इतिहासाने पाहिलं. महाडच्या 14 तळ्याचा तो ऐतिहासिक सत्याग्रह आजही जगाच्या पाठीवरती पाण्याचा संघर्ष म्हणून तो प्रसिद्ध आहे. जगाच्या पाठीवर भारत एकमेव असा देश असेल की जिथे भारतीय अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास अधिकार नाही. बाबासाहेब म्हणतात आम्ही माणसे आहोत. जनावरे जाऊ शकतात आणि माणसांना जाण्यास मज्जाव केला जातो. ही कुठली संस्कृती आहे? ती बदलली पाहिजे. आम्हालाही न्याय हक्कपूर्ण कायद्याने या देशातलं पाणी मुक्त झालं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह संघर्ष उभा केला, लढला आणि पहिल्यांदा अशा प्रकारचा अध्यादेश ब्रिटिशांनी काढला की येथील नैसर्गिक संसाधने वापरण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येक व्यक्तीला समान आहे. हे बाबासाहेबांच्या संघर्षाचं सर्वात मोठं विधिलिखित झालेला पहिला अध्यादेश. नैसर्गिक संसाधने, ही भूमी, हे पाणी, ही हवा, हा निसर्ग याचा पूर्णतः उपभोग घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तो पाण्याचा सत्याग्रह, तो पाण्याचा संघर्ष या देशातल्या स्त्रीला मुक्त करण्यासाठी उभा केलेला बाबासाहेबांचा कायदेमंत्री म्हणून असलेला तो एक संघर्ष, हिंदू कोडबिलाचा संघर्ष. सवर्ण स्त्री, अस्पृश्य स्त्री, उच्चवर्णीयाने आपल्याच घरातल्या स्त्रीला अस्पृश्य म्हणून अस्पृश्य लेखलेली स्त्री, प्रत्येक स्त्री ती गरीब, दुबळी, सवर्ण, अस्पृश्य, स्पृश्य कोणत्याही स्तरावरची स्त्री असेल, ती माझी आई, ती माझी भगिनी, ती पत्नी, ती मैत्रीण आणि ती त्या समाजाची एक स्त्री म्हणून तिला पूर्ण न्याय हक्क मिळाले पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलाच्या रूपाने मोठा संघर्ष उभा केला. आणि त्या संघर्षातून आज आपण पाहतो जगाच्या पाठीवरती जेवढं एक स्त्री म्हणून मुक्तता प्राप्त झाली, त्याहीपेक्षा अधिक भारतीय स्त्रीने आपलं कॅलिबर दाखविले. आणि जगाच्या पाठीवरती मी स्त्री जरी असलो तरी प्रत्येक क्षेत्रात काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्याचं सोनं केलं. हे आजही आपल्याला पाहायला मिळते. हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्रीमुक्ती संघर्षामुळे. राजकीय संघर्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1931 ते 1935 या समग्र 5 वर्षाच्या प्रवासात इतक्या जवळून पाहतायत की या देशातल्या महात्मा गांधीसारख्या व्यक्तीला सुद्धा अस्पृश्यांवरती होणारे अन्याय दूर करण्यासाठी त्यांना राजकीय हक्क मिळावेत अशा प्रकारची मानसिकता दिसत नाही.
बाबासाहेब लढले, संघर्ष उभा केला. गोलमेज परिषद 1, गोलमेज परिषद 2, राऊंड टेबल कॉन्फरन्स जी लंडनमध्ये घडली. बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र डेटा कलेक्ट केला, पूर्ण डेटा, सर्व डेटा कलेक्ट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतातल्या अस्पृश्य समाजाची व्यथा काय आहे हे मांडतात. आणि ही व्यथा दूर कशी होणार त्याचा पूर्ण प्रयोग बाबासाहेबांनी तयार केला. तेही मांडतात, प्रेझेंटेशन करतात आणि ब्रिटिशांना निक्षून सांगतात की जोपर्यंत या देशातला दलित अस्पृश्य राजकीय प्रतिनिधित्व करण्यासाठी समर्थ होत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या अस्पृश्यतेतून मुक्तता मिळणं कठीण आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं हे म्हणणं ब्रिटिशांनी ऐकलं आणि तत्वतः 1932मध्ये त्याला मान्यता दिली आणि अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हे पुन्हा पॅक्टमध्ये आपण पाहिलेलं आहे. राजकीयदृष्ट्या बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून नाइलाजास्तव 18% राजकीय रिझर्वेशनची मान्यता स्वीकारली. आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशातल्या उच्चवर्णीय मनुवादी मानसिकतेने या 18%चे 18 तुकडे केले आणि अस्पृश्यांची एक संघशक्ती कधी तयार होऊ दिली नाही. ते आज तागत 2021मध्ये सुद्धा असेच आहे. बाबासाहेबांनी मोठा राजकीय संघर्ष उभा केला. कोणतेही साधने नसताना प्रत्येक संघर्षामध्ये तुम्ही जर पाहिलं काही साधन नाही आहे, एकही साधन नाही आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष जगाच्या संघर्षापेक्षा वेगळा का आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष साधनाशिवाय घडलेला आहे. साधनाशिवाय. बाबासाहेब आंबेडकरांच्या या समग्र जीवन प्रवासात पाण्याचा संघर्ष, विद्येचा संघर्ष, शिक्षणाचा संघर्ष, राजकीय संघर्ष आणि सर्वात मोठा सामाजिक समतेचा संघर्ष, सोशल इक्वॅलिटी. जोपर्यंत या देशातली सामाजिक समता प्रगल्भ रूपाने स्थापित होत नाही तोपर्यंत या देशातल्या जाती कधी नष्ट होणारच नाही. आणि म्हणून सामाजिक समता, सोशल इक्वॅलिटी यासारखं तत्त्वज्ञान जगाच्या पाठीवरती कोणत्याच नेत्यांनी मांडलेलं नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारच्या भिंती निर्माण करून या देशातली सामाजिक समता कधी सुरक्षित ठेवता येणार नाही हे निक्षून बाबासाहेब आंबेडकरांनी या सरकारला दिलं, या भारताला सांगितलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणतीही जात असो, धर्म असो, पंथ असो, या स्वतंत्र भारताच्या आणि प्रगल्भ लाभलेल्या लोकशाहीच्या देशात सामाजिक समता स्थापन करताना मी प्रथम भारतीय आहे, नंतर तुम्ही हिंदू, नंतर जैन, नंतर ख्रिश्चन, नंतर या जातीत त्या जातीत, नंतर गरीब, नंतर श्रीमंत, नंतर तुमचा प्रदेश, पण प्रथम या स्वतंत्र भारताच्या सामाजिक घटकाचा एक भाग म्हणून आपण आपल्या स्वतःला मी भारतीय आहे इथून सुरुवात करावी, तर सामाजिक समता स्थापन होईल. मी हिंदू आहे, मी जैन आहे, मी ख्रिश्चन आहे, मी पारशी आहे, मी मुस्लिम आहे, मी बौद्ध आहे, अशा प्रकारचा वादविवाद धर्माच्या रूपाने जर केला तर धर्मातला, जातीतला भेद, वाद कधी मिटणार नाही आणि सामाजिक समतेची कधी स्थापना होणारच नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा सर्वात मोठा संघर्ष या भारताच्या मातीत उभा केला आणि जगाच्या पाठीवर 7 समुद्रापलीकडे हा बाबासाहेबांचा संघर्ष जाऊन पोहोचला. आणि बाबासाहेबांच्या संघर्षाने तुम्ही, मी आणि सारा अस्पृश्य भारतीय समाज बदलला. मातंग, चमार, तेली, कोळी, माळी, कुणबी, भटका, SC, ST, NT, व्हिजियंती या साऱ्या प्रवर्गात मोडणारे सारे लोक भारतीय अस्पृश्य म्हणून अनंत रूपाने
व्यथित आणि अन्यायात ग्रस्त पडलेल्या या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाने संजीवनी बहार केली आणि जिवंत असतानाही मृत अवस्थेत जगणाऱ्या प्रगल्भ भारतीय स्पृश्य समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्षातून जिवंत केले. प्रिय सज्जनहो, कायम रूपाने बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करताना आपण नेहमी म्हणा, आज माझ्यात जो बदल झाला आहे, मी कधी कधी म्हणतो, मी स्वतः डबल MA आहे. MA इन सायकॉलॉजी, MA इन हिस्ट्री, MPhil इन हिस्ट्री, PhD इन हिस्ट्री. हा माझ्यातला बदल केवळ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक सामाजिक लढ्याचा संघर्षाचं एक प्रतीक आहे की मी या जगाच्या पाठीवर हवं ते ज्ञान, हवं ते अन्न, हवं ते वस्त्र आणि हवे त्या पदाला प्राप्त करण्याची ऊर्जा आज माझ्यात संचारली आहे. स्मरण करा बाबासाहेबांच्या संघर्षाचे आणि जिथे जिथे अन्याय होत असेल तिथे आजही पेटून उठा. तुमच्यात माझ्यात बाबासाहेबांच्या संघर्षाचं रक्त आजही सळसळलं पाहिजे. अन्याय होताना पाहून त्याच्याकडे दुर्लक्ष करा. मला काय, मी सुखी आहे असं जर म्हणून तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर बाबासाहेबांच्या संघर्षभूमीचा इथे अपमान तर होत नाही ना, हे कायम लक्षात ठेवा. संघर्षाशिवाय ज्यांना जे मिळतं ते फुकट अनादित मिळालेल्यासारखं असतं. संघर्ष करून जे मिळतं त्याची किंमत, त्याचा दर्जा आणि त्याचं सुख आणि त्याचं मोठेपण हे अनंत रूपाचे असते. महान पूजनीय बोधिसत्वा, तुमच्या त्या महान संघर्षाचे आम्ही स्मरण करतो. ऋणिता आहे तुमच्या त्या संघर्षाच्या उपकारात जगण्याची भावना आहे. आम्ही कदापिही तुमच्या संघर्षाला विसरणार नाही आणि बाबासाहेबांच्या संघर्षाला घेऊन पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करा. प्रिय सज्जनहो, बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या सर्व श्रोत्यावर्गांना पुन्हा एकदा विनंती, अशाच प्रकारचं अनुमोदित होत राहा, अप्रोचित होत राहा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून अनेकांपर्यंत शेअर करा. हीच आपल्याला अनुमोदामी, हीच विनंती, हाच आपल्या सर्वांच्या प्रती मंगलभाव. सर्वांच्या प्रती मंगलमैत्री, मंगलमैत्री, मंगलमैत्री.